मध्ये खूप खूप बघितलं. शुभेच्छा ताई. हो, हो ताई. हो, खूप काय अनुभव आला आता? तुम्हाला अनुभव नाव-गाव सांगायचंय का? नाही, नाही सांगत. हां. गाव तर आता माहिती आहे. माहित आलंच, आहे, पण नाव कसं नाही सांगत. हां. हां. हं. काय अनुभव आला अनुभव ताई? मला वाटतं तुम्ही वेळ खानदेशातलेच आहेत का ताई? हो, हो, हो. हां, आलं लक्षात माझ्या आता. ठीक. हो, सगळं आलं हो. लक्षात. हां. हो, मी मागे शेअर हो, केले होते हो. ना अनुभव आलं माझ्या लक्षात. बहिणीचा वगैरे. हो, हो. ते आलं सगळं लक्षात आलं. हां, हां, हां. हां. काय अनुभव आला ताई? अनुभव म्हणजे मी मागे सांगत होती ना ताई, की मी तुम्हाला करेल म्हटलं शेअर नवीन अनुभव आला, की मग आमचं चालू आहे ते असं. हां, हां, हां. हां. तर काय झालं ताई, आम्ही ना म्हणजे 2024 मध्ये ना गाडी घेतली फोर व्हीलर. बरं, बरं. हां. हो, तर म्हणजे त्याच्या पहिले खूप चालू होतं मिस्टरांचं 2-3 वर्ष आधी की गाडी घ्यायची, घ्यायची. पण माझं असं की बघू काही गरज नाही एवढी आणि घ्यायची तर सेकंड घेऊ. हां, हां. नवी गाडी घेतली म्हणजे लोन करायचं, परत ईएमआय चालू होईल. हां, हां. पहिलेच आपलं बरोबर. होम लोन पण चालू असं म्हणून मी नको म्हणायची. बरोबर. की हां. जेणेकरून सेकंड हँड घेतली तर आपण कॅश मध्ये देऊ सगळे पैसे. हां, बरोबर आहे. असं. हो. हां. तर आणि मिस्टरांची तर खूप इच्छा होती की गाडी घ्यायची, घ्यायची, घ्यायची. मग हं, त्याच्यानंतर असं मला प्रेग्नन्सी राहिली तर मग आता हं. आधीच आपण 3 परत 4 होणार तर मग बाईकवर कुठे जायला प्रॉब्लेम असं त्यांचं चालूच म्हणजे असं की घ्यायचीच, हां. घ्यायचीच. पण ते माझ्यामुळं थोडं पोस्टपोन होत होतं. अच्छा. मी नाही हं. म्हणायची म्हणून. हं. आणि नंतर मग शोधायला पण खूप सुरुवात केली सेकंड हँड गाड्या की शोधू असं पण जशा हं. पाहिजे तशा भेटत नव्हत्या सेकंड गाड्यांची पण खूप रेंज 5 लाख 6 लाख असं अरे आणि बापरे! हां. हो आणि आपण पाहिलं तसं म्हणजे मग आपण पाहत पण नाही ना की गाडी कशी असेल खराब असेल किंवा हो, ऍक्सिडेंटल हो, असेल हो, काय असेल हो. आपल्याला त्याचं एवढं नॉलेज पण नाही आणि अगदी. यांचे मित्र पण सांगायचे की वहिनी सेकंड गाडींचं हां, बघा बरं असं तसं हां. तर मग खूप विचार पण केला आणि त्या वर्षी ना 24 मध्ये इथं खूप पाणी पडलं आमच्या इथं बडोद्याला खूप पाऊस झाला हां, आणि हां. सगळं सिटीमध्ये पाणी वगैरे भरलं त्याच्यामुळे गाड्या तर इतक्या विकायला निघाल्या आणि खराब गाड्या अगो त्याच्यामुळे बाई! त्या वर्षी तर सेकंड गाड्या घेणं म्हणजे पॉसिबलच नव्हतं असं हां, 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 हां. हा तर मग असं करत करत परत मी डिलिव्हरी झाली आणि मग आम्ही इकडे आलो मग शोध गाडीच घ्यायचीच हो, हो, तर हो, मग हो. मी पण एक विचार केला की जाऊ दे आहे इच्छा त्यांना घ्यायची हां, आणि ताई हां. माझ्या मिस्टरांना कसला शौक नाही काय नाही म्हणजे असं हे त्यांना हां, हां, हां. स्वतःसाठी काहीच करत नाही हां, हां, हां. म्हटलं चला मग घेऊ मग असं करत करत मग आम्ही नवी गाडी बघितली आणि बुक केली मग हां, हां, तर हां. हा तर ती 8.5 लाखाला बुक केली मग बाकी असं कॅश दिला आणि बाकी लोन केलं 5 लाखाचं हां, 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 हां. मग लोन केलं मग आम्ही घेतली हं, हं. 24 मध्ये ऑक्टोबर महिन्यात दसऱ्याच्या दिवशी गाडी आणली हां, 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 हां. आणि लोन केलं 5 लाखाचं मग नोव्हेंबर मध्ये पहिला ईएमआय आला 12,500 अच्छा, अच्छा. हां, हां, हां. हा तर मग ते सगळं झालं आणि लगेच डिसेंबर मध्ये काय झालं ताई हां, हां. की यांचं इन्क्रीमेंट वगैरे येतं ना की त्याचं एअरएस वगैरे थांबलेलं हो, पैसे हो. सगळे असे आले आणि बाकी मग आम्ही इकडं तिकडं केली सेटिंग की गोल्ड होतं माझं पडलेलं आय-डी-एस म्हणजे म्हटलं रिटायर झाले मिस्टर? नाही 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 यांचं कसं की इन्क्रीमेंट ना ताई एप्रिल पासून त्यांचं इफेक्टिव्ह होऊन हां, जातं अच्छा पण ते पैसे इन्क्रिमेंटचा आय-डी-एस. हां, 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 हा हां. हा इन्क्रीमेंटचा एअरएस मग तो पैसे तेव्हा भेटत नाही मग ते सगळे पैसे तुमचा वाढीव पगार हे सगळं हं. डिसेंबर मध्ये सगळे पैसे सोबत येतात हां, हां, असं हं. असतं त्यांचं मग ते आले किंवा माझं गोल्ड पण पडलेलं होतं मग ते असंही घरी ठेवून असं पडून राहणं आणि ठेवणं म्हणजे ते पण रिस्की म्हटलं चला आपण याला बँकेतच ठेवूया थोडे पैसे भेटतील तर ते पण बरं आपल्याला हां, मग असं हां. करून मग आम्ही सगळे पैसे 2.5 लाख जमवले आणि ते म्हटलं बापरे! चला बँकेत भरून टाकू तर हां. काही आम्ही दुसरा ईएमआय येण्याच्या आधी बँकेत 2.5 लाख भरून टाकले मग राहिले फक्त 2.5 लाख अरे वाह! हो तर आणि ते पण आमची अशी प्लॅनिंग होती की हे पण आपण 4-5 महिन्यात क्लोजच करून टाकू आता हे किती राहूच छान, द्यायचं नाही किती आपल्याला छान. हां, हां. हो तर तशी स्वामींची ताई साथ सगळी खरंय, की खरंय. झालं झालं सगळं पॉसिबल कारण पैसे जमणं ते खूप कधी कधी सोपं प्रॉब्लेम नसतं, होऊन जाता सोपं हो नसतं. आणि सगळे खर्च सांभाळून मुलीचं शिक्षण परत होम लोन आणि बाकी दुसरे पण खूप खर्च असतात बरोबर. हो, हो, हो. पण काय झालं ताई मग 25 मध्ये ना खूप हां. म्हणजे सेव्हिंगच होईना म्हणजे जानेवारी महिन्यापासून इतके मोठे मोठे खर्च यायचे डायरेक्ट दर महिन्याला 25-30 हजाराचा एक्स्ट्रा खर्च एकही ओह! महिना असा गेला नाही की ते असं अनवॉन्टेड खर्च आला नाही आणि काय नाही हां, हां, कधी हां. कधी तर
कधी कधी तर शेवट 500 रुपये पण राहायचे नाही अशी कंडिशन येऊन जायची. खूप प्रॉब्लेम झालं हा. 2025 मध्ये. आणि ते टॅक्स पण कापला जायचा ते त्याच्यामुळे तर खूपच असं. आणि गाडी पण घेतली ना ताई तर असं विचार करूनच घेतली होती की बुवा आपला किती EMI राहील आणि किती पैसे आपले राहतील आणि किती असं सगळं विचार करूनच आम्ही गाडी पण घेतली. हा हा हा. हो. आणि त्याच्यामध्ये तर नंतर नंतर मिस्टरांना पण प्रॉब्लेम झाला तब्येतीचा. का? त्यांना त्यांना ना म्हणजे ते आपलं मानेमध्ये आपला मणका असतो ना, 3ऱ्या नंबरचा मणका, ओ, गॅप पडला. त्याच्यामध्ये गॅप पडला. अरे अरे अरे. आणि त्यांची हाईट जास्त आहे आणि त्याच्यामुळं मग हा त्यांना जास्त प्रॉब्लेम असतो तिथं ऑफिसमध्ये पण PC वर बसून 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 त्याच्यामुळे खूप त्रास व्हायचा. हा आणि त्या मणक्यामुळे काय पूर्ण आपला तो हात आहे ना त्या साईडचा, हा. जेवणा हात तो पूर्ण दुखायचा शेवटपर्यंत. बापरे. त्या मणक्यामुळं त्या गॅपमुळं मान पण आणि हात पण पूर्ण दुखायचा. ओ. तर खूप प्रॉब्लेम, खूप दुखायचं त्यांना. कामाची तर लागायचं नाही, घरी येऊन तर त्यांचं तोंड बघूनच कसं तरी व्हायचं. तर अरे. तेव्हा दवाखान्यात पण खूप पैसे गेले. आई ग. हो, मग परत आम्ही आयुर्वेदिक ट्राय केलं की आयुर्वेदिक करू असं, हा की हा हा. त्याच्याने काय फरक पडेल असं लेप वगैरे तेल मग हम्म. टॅबलेट असं. तर मग ते ट्राय केलं. हा. तर त्याच्यामध्ये पण थोडा फरक होता पण एकदम आयुर्वेदिकचा पण फरक पडत नाही ना ताई नाही नाही, असं. वेळ लागतो आयुर्वेदात. हा. आणि माझं कसं आहे ताई की ना पैसे ना आले ना म्हणजे तरी थोडेफार तरी आपण ते बाजूला काढायचे, की सगळे असे उडवायचं असं नाही. आमचं दोघांचं असंच आहे चांगलंय की चांगलंय. हो. तर तेव्हा जास्त त्रास व्हायचा. म्हटलं बापरे हे असं कसं होतंय. काही ना हम्म. काही प्रॉब्लेमच येत आहे. हम्म. आणि त्याच्यानंतर मग मी तर असे अनुभव तर बघतच असते. हा हा आणि प्लस म्हणजे काही ना काही स्वामींचंच युट्यूबवर चालू असतं माझं, ही सेवा ती सेवा असं हा तसं. हा. मग मी गुरुदत्तांची सेवा पाहिली की हम्म. दत्तगुरूंची एक माळ करावी. हा. आणि तेव्हा स्वामी चरित्र सारामृतचे पण 11 पारायण केले, म्हणजे रोज एक पारायण असं 11 हो हो दिवसापर्यंत. हो हो हो. मिस्टरांसाठीच म्हटलं की स्वामी त्यांना बरं वाटू द्या, हा. शांती लागू द्या, कारण त्यांना काय जायचं असतं ताई ऑफिसमध्ये आणि ते दुखणं वगैरे म्हणजे खूप त्रास बरोबर. होतो ह्या सगळ्या गोष्टीचा. तर हा. तरी तो बेल्ट वगैरे पण लावून जायचे पण तरी तो एवढं इफेक्ट नाही व्हायचं. मग हम्म. ह्या सगळ्या त्रासामध्ये तर ते कार लोन फेडायचं तर बाजूलाच राहिलं, त्याचा तर काही आई ग. संबंधच नाही. दुसरे दुसरे जितके प्रॉब्लेम्स येत होते तर ते असं. हम्म. अं, तर मग मी मिस्टरांना पण सांगितलं की रोज तुम्ही महाराजांची एक माळ करा आणि एक दत्तगुरूंची माळ करा म्हटलं. हा हा. तर ते पण ऐकतात ताई, जसं सांगितलं तसं ऐकतात. अरे वा वा वा. हा, देवाचं स्वामींचं करायला. आणि रोज देवपूजा तर तेच करतात. हा ऑफिसला हा. जायच्या आधी देवपूजा करूनच जाता. किती छान होत आहे. हो. तर मग त्यांनी पण ऐकलं ताई. मग त्यांनी 1 सव्वा महिन्यापर्यंत दत्तगुरूंची माळ कंटिन्यू केली. आणि हम्म. स्वामींची पण आता पण चालूच आहे त्यांची, रोज एक माळ करूनच जातात. वा देवपूजा वा झाली का वा. माळ घेतात आणि किती मग छान. हो. तर ताई आता त्यांना फरक पडला. आता पूर्ण पूर्ण दुखणंच बंद झालं. हो. त्याच्यानंतर हळूहळू. हो. किती छान, मस्त हो. ना ताई. हो. MRI केला आम्ही तेव्हा, तर तेव्हा आता काय नंतर केला नाही त्याच्यानंतर. हा पण हा MRI मध्ये गॅप होता. तर आता म्हटलं करून घेऊ, बघू तर काय फरक आहे काय नाही असं. हा 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 हा. हो. पण त्यांना तर आता ते सांगतात की आता काहीच दुखत नाही, आता त्रासच नाही, पूर्ण 95% फरक पडला असं म्हणतात ते. हा हा. हो. किती छान बघा. हो. हो. मग अशामध्ये ताई मग दर महिन्याला काही ना काही खर्च येतच होते. हा. मग आपलं कारचे हे ते पॉलिसी आपल्या, LIC, टर्म प्लान, हे हा ते हा. काही ना काही चालूच होतं. एकही महिना असा जायचा नाही की चला आता रिलॅक्स आहे, आता टेन्शन नाही असं. हा हा. हो. तर मग असं झालं. परत मग आता ह्या डिसेंबरमध्ये परत आता आमचं आलं हा. इन्क्रीमेंट वगैरे. तर ते हा सगळे हा. पैसे जमले ताई, आम्ही पूर्ण कार लोन क्लोज करून टाकलं एका वर्षात. काय 1 वर्ष मस्त. आणि 2 महिन्यात. स्वामींचीच कृपा होत आहे सगळं स्वामींचीच जुळवण्याला. स्वामींचीच कृपा आहे. कारण ना म्हणजे एवढे पैसे जमवणं आणि अशा काळात पॉसिबलच नव्हतं. हा तेच. आणि प्लस म्हणजे मी स्वामींना सांगायचे ना, स्वामी मला लोन नाही करायचंय, जे असेल ते कॅश नाही होऊ द्या, कॅश नाही होऊ द्या. फक्त म्हणजे 14 महिनेच लोन चालत आहे आमचं बस. अरे वा. हो. असं झालं. छान. खूप सुंदर अनुभव ताई. असे सगळ्यांचे प्रॉब्लेम स्वामींच्या कृपेने पटापट नील होते. हो. आणि ताई काय झालं डिसेंबर महिन्यामध्ये, नोव्हेंबरमध्ये आम्ही दिवाळीला गावाहून आलो. हा 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 हा. आणि लगेच यांच्या हा. ऑफिसमध्ये अचानक USFD ऑडिटर आले, अचानकच.
अच्छा. हा हा. US वाले. कारण कसं असतं की ते अचानक येत नाही. हा, आणि ते जे सांगून येतात. सांगून येतात आणि जे प्लांट त्यांचे म्हणजे सर्टिफाय आहे ना त्याच प्लांट मध्ये न विचारता येऊ शकता. पण यांचा प्लांट यांनी फक्त US ला ऍप्लिकेशन दिलेलं होतं की आमचं प्रोडक्ट घ्या तुम्ही असं म्हणून. हा 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 तर यांना माहिती होतं की येईल एवढ्या 6 महिन्यात 1 वर्षात येतील असं ते पण सांगून येतील. पण ते बरोबर. डायरेक्ट त्याच महिन्यात अचानक येऊन गेले गेटवर. ऐगो मग. हो. बापरे. ताई अचानक आले आणि त्या दिवशी काय आम्ही 2च दिवस झाले होते आम्हाला यायला. हा. आम्ही संडेला आलो. हम्म. मंडेला ड्युटीला गेले लगेच ट्युसडेला त्याच हम्म. दिवशी. हा हा. हे तर ऑफिसच्या कॅन्टीन मध्येच 9 सव्वा 9 वाजता हम्म. चहा घेतला हातात तेवढा त्याच्या मॅनेजरचा फोन आला हा की हा. तू पटापट डिपार्टमेंट में जा ऑडिटर आज आ रहा है. अगो बाई. तर तर ताई हे पटापट गेले बघितलं त्याला तो लिफ्टने जात होता हे लगेच पायऱ्यांनी गेले जिन्यामधून आणि पटापट पटापट गेले डिपार्टमेंटला त्याच्या आधी पोहोचले. आणि अच्छा. ताई किती केलं तरी म्हणजे थोडेफार कामामध्ये प्रॉब्लेम्स चुका असतातच आणि त्या लोकांना बिलकुल असं चालत नाही. थोडी म्हणजे पण काही चूक झालं लगे चालत नाही. पॉइंट देतात वगैरे आणि यांचं खूप म्हणजे क्रिटिकल फील्ड आहे तिच्यामध्ये तर म्हणजे खूप असं हे अरे असतं लक्ष बापरे. हा हो. हा हा. तर पटापट त्यांनी तर म्हणजे काय सापडूच दिला नाही त्याला पहिल्या दिवशी डायरेक्ट कॅन्सर डिपार्टमेंटला आले सरप्राईज विजिट आणि दुसऱ्या डिपार्टमेंटला गेला तर कसं असतं की आपल्याला थोडा वेळ भेटून जातो की नाही आले आता तर आपण हो काय हो तयारी हो. करू असं पण डायरेक्ट कॅन्सर डिपार्टमेंटला आले. तर हम्म. सगळं मॅनेज केलं त्या दिवशी. मग हम्म. असंच सकाळचे जायचे ताई 6 वाजायचे तर रात्री 12 12:30 1 होऊन जायचा घरी यायला. बाई कारण हो. तो 5-6 वाजता ऑडिटर गेला की यांना पुढची तयारी करायची की काय असेल तर हो. ते डॉक्युमेंट क्लिअर करायचे कुठे चुका असतील तर त्या व्यवस्थित करायच्या हे हा ते. हा हा. ताई 10-12 दिवस तर मिस्टरांना इतकं म्हणजे हे ना की माझ्या मुलाला तर पप्पा दिसलेच नाही असं समजून घ्या त्यांना. तो बाई झोपायचा तेव्हा यायचे आणि उठायच्या आधी जायचे. आई ग. हो. आणि मग एकदा काय झालं की ऑडिटरच्या बाजूलाच बसलेले हे हा आणि एक मुलगा होता तो सोडून गेला कंपनी म्हणजे हा हा असं हा. झालं आणि त्याच्याच डॉक्युमेंट मध्ये काहीतरी प्रॉब्लेम निघाला. तर अगो बाई. त्याचं नाव घेऊन तो ऑडिटर बोलला की हा मुलगा असं असं. पण तो हम्म. तो शब्द बोलला आणि लगेच मिस्टरांना करंट लागलं की हा आता त्याच्याबद्दल विचारेल आणि त्याच्याबद्दल विचारलं तर आपण काय सांगावं आई कारण तो ग. तर सोडून गेला. हा हा तर हा. मग यांनी लगेच तेवढ्यात तो एक शब्द बोलला आणि लगेच दुसऱ्याशी बोलायला लागला. अय्या हा. दुसऱ्या व्यक्तीशी. मग यांनी हम्म. तेवढा स्वामी तेवढं सांभाळून घ्या म्हणे. यांना पण माझ्यासारखी सवय लागली काही झालं का स्वामींना. हा. स्वामी तेवढं सांभाळून घ्या कारण त्याचं विचारलं तर मी त्याला काय उत्तर देऊ आता पुढे. तर ताई बरोबर. मग नंतर तो विसरलाच त्याने विचारलंच नाही त्या मुलाबद्दल नंतर. बघा तेवढ्या 5 किती मिनिटात. स्वामी सांभाळून घेतात ताई. हो. कारण ना ताई यांचं म्हणजे डिपार्टमेंटमध्ये असं आहे ना की यांच्यावरती आहे एक हेड पण यांना सगळं बघावं लागतं. आणि काही झालं तर अच्छा. यांनाच पुढे मग मॅनेजमेंटला तोंड द्यायचं. बाई गो. हो. तर मग आणि याच्यानंतर एक अनुभव त्यांच्याच ऑडिट मला हा की हा एक फाईल होती म्हणजे हा त्यांच्या इथे डिपार्टमेंट असतं क्यूए डिपार्टमेंट तर हा त्याच्यामध्ये यांच्या डिपार्टमेंटची फाईल गेलेली होती आणि हा. ती त्यांचं काम असतं सांभाळणं फाईल. हा, पण बरोबर. ते ऑडिटर यांच्याकडूनच मागणार ना की ते डॉक्युमेंट दाखव असं. हो हो तर हो. मग यांनी तर खालून म्हणजे ऑडिटर जवळ बसले होते मग वरती फोन केला मुलांना की ती फाईल शोधा. हा हा तर हा. ताई त्याच्यानंतर त्याने फाईल मागितल्यानंतर 2 तास होऊन गेले फाईलच सापडत नव्हती. इतकी बापरे. शोधली आणि ते म्हणजे असं होतं ना ताई तो व्यक्ती त्यावेळेस कंपनीमध्ये तो देव होता डायरेक्ट सगळ्यांसाठी. ओ. कारण म्हणजे एकदम आला आणि पॉइंट देऊन गेला तर कंपनीचं पण नाव मार्केटमध्ये खराब होतं आणि यांची काय फार्मा कंपनी आहे ताई तर त्याच्यामुळे ते मेडिसिनचं खूप क्रिटिकल असतं बनवणं डॉक्युमेंट हो हे हो ते हो हो. खूपच असतं ते सगळं. खरंय खरंय. हा. तर 2 तास होऊन गेले मग तो तेवढ्यात तर मग म्हणजे तो दुसऱ्या कामात लागून गेला मग हा त्याला एवढं हा हा त्याचं हा हा. पण त्याला काय आठवण तर होती कारण तो इतका डेंजर तो इतका मोठा माणूस तो विसरणार थोडी होता. बरोबर बरोबर. 2 तास तर यांनी फिरवलं त्याला की हे असं तसं दुसरं पण ते वरती फाईलच सापडत नव्हती. मग बाप. हे त्यांच्या सरांना बोलले की सर आप रुको मैं जरा देख के आता हूँ. हा हा तर हा. मग 2-3 तास पासून मुलं त्या क्यूए डिपार्टमेंट मध्ये फाईल शोधत होते त्यांना सापडलीच नाही गेले तिथं त्या मिली तर नाही सर मिली नाही रही असा. मग अगो. तिचाच क्यूएचा एक मुलगा मराठीच होता मग तो पण बसलेला होता. हा मग हा हे हा. आले मग म्हणे काय म्हणे सर काय बघताय म्हणे काय नाही ही फाईल म्हणे शोधतोय म्हणे. मग हा तो हा. पण शोधायला लागला.
तरी हा. सापडली नाही. हे पण अगो तिथं बाई. शोधायला लागली. यांना शोधता शोधता 15-20 मिनिटं होऊन गेले तरी ती फाईल सापडली नाही. अरे मग नंतर अजून एक दुसरा मुलगा आला. हा. तो होता गुजराती. मग तो पण विचारायला क्या सर क्या हुआ असं. हा. हा. तर मग तेव्हा म्हणे ये कुछ नहीं ये फाईल नहीं मिल रही है म्हणे. तर मग तेव्हा त्याच काळात त्यांनी जेव्हा गेले ना तेव्हा स्वामी फाईल सापडू द्या काही असो लवकर हा. असं स्वामींना प्रार्थना केली आणि लगेच 5 मिनिटात तो मुलगा आला. मुलगा आला आणि तो म्हणे क्या सर क्या ढूंढ रहे हो? कुछ नहीं वो फाईल ढूंढ रहे हैं म्हणे. हा. हा. तर लगेच त्या मुलाने दुसऱ्या 2 मिनिटात ती फाईल त्यांना काढून दिली. वा. किती म्हणजे किती त्यावेळेला त्यांना टेन्शन असेल सांगा हो, बरं. कारण समजा काही फाईल नाही सापडली तर पुढे लोक यांनाच बोलणार ना मॅनेजमेंट असो मॅनेजर बरोबर असो किंवा बरोबर. पुढचे लोक असो की फिर तुमने क्या देखा तुम क्या देख रहे हो इतने दिन से असं म्हणजे खरंय खरंय खरंय. कारण प्रायव्हेट सेक्टर मध्ये ना ताई खूप असतं. माहिती आहे आता आमची मुलं त्याच्यातच आहेत ना. हो आणि कसं ते सांगतात ना त्याच्यावरून आपल्याला कळतं की हो. खरंच खरंय खरंय. खूप डेंजरस असतं असं. कारण जेव्हा चांगलं राहिलं ना ताई तेव्हा सगळे चांगलं म्हणतील आणि एकही चूक झाली ना तर मग सगळे बोलतील असं अगदी असतं. अगदी अगदी खरंय. हो. हं. मग खूप छान ताई. मी शेअर काय आहे अजून पुढे सांगायचंय? हो ताई. हा बोलू सांगा ना ताई. चालेल ना? हा बोला ना. हं, हं. तर मग ताई हे सगळं झालं. मग ते ऑडिट ना 10 दिवस चाललं. आणि तो हम्म. ऑडिटर असा होता ना त्याने आतापर्यंत त्याने 60 कंपन्या बंद केलेल्या आहे 60. वा 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 वा. हो आणि 150 कंपन्यामध्ये 150 ऑडिट केले आणि हा. 60 कंपन्या बंद केल्या त्यांनी. इतका हा. डेंजर आणि तो जेव्हा यांचे बापरे. हो खूप डेंजरस. एकटा माणूस तो सगळ्यांना पुरे पडत होता. हो. असं होतं आणि मग ताई 10 दिवसानंतर ऑडिट झालं आणि ते स्वामी कृपेने त्यांचं ऑडिट पास झालं हा. आणि USFD म्हणजे सर्टिफाय झाला मग यांचा प्लांट. वा. म्हणजे बाकी दुसरे कंपनीवाले पण सगळे विचार करायचे मुलं असं किती मित्रांचे फोन यायचे की असं कसं एकदम सरप्राईज ऑडिट आलं पासही होऊन हो. गेलं. काय लकीच म्हणे तुम्ही म्हणे. खरंय खरंय. असं सगळ्यांना सांगायचे. त्याच्यामुळे कसं ताई आपलं पण म्हणजे रेप्युटेशन वाढतं ना की नाही म्हणजे डोमेस्टिक बरोबर प्लांट बरोबर. मध्ये होतो आणि आपण USFD ऑडिट पास करवलं असं सगळं यांच्या पण प्रोफाईल मध्ये तो चेंज मिळतो आणि हो हो पुढे हो. फायदा आपल्यालाच होतो या सगळ्या बरोबर गोष्टींचा. अगदी बरोबर आहे. हो. खूप तर छान वाटलं हो ताई. म्हणजे किती मोठ्या टेन्शन मधनं गेले ना. हो आणि नंतर त्यांना मग असं झालं ना ताई मग नंतर असंही ठरलंच होतं. पण हा. नंतर प्रमोशन पण भेटलं त्याच्यानंतर लगेच 2-3 दिवसात मग इन्क्रीमेंट आलं, प्रमोशन दिलं मॅनेजमेंटने म्हणजे हा. काम केलं ना ताई एवढी मेहनत त्याचं फळ मग दिलं. हो. दिलं स्वामींनी. खरंय खरंय. हो, हो असं. हं. खूप छान वाटलं हो ताई. मी हो शेअर आणि करते. ताई हा बोला. बोलू ना चालेल आहे का टाईम का? नाही आहे ना बोला ना बोला ना. हां, हां. नाही मी म्हटलं असं संडेला करते पण आता म्हटलं ताईंना वेळ असेल हा. तर करू असं निवांत. ते ना कसं हल्ली अजून काय तेवढं माझं अजून शेड्यूल बसलं नाहीये. अच्छा, बसेल अच्छा. हां. हळूहळू. हो, 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 हो. मी पाहिले नाही. तुमचे मेसेज पण हं. म्हटलं अजून तर काय कसं मग आता शेवटी वेळ काढला. हो, हो, हो. कारण कसं ताई रात्री असतात ना मिस्टर वगैरे तर त्यांच्यासमोर बोलणं थोडं ऑकवर्ड वाटतं असं ऑकवर्ड म्हणून वाटतं. म्हटलं खरंय. हां, हां. बरोबर आहे ना. एकटं एकटं बोलल्यावर बरं. हां, खरंय. मला आणि पटलं तुमचं ते. हं आणि ताई त्या ताईंचा अनुभव ऐकला मी. आता हां, तो तो त्यांचा भाऊचा वगैरे ते सावत्र सावत्र आईचा ताई त्या दिवशी मी इतकी रडली माझ्या दीड वर्षाच्या बाळाला घेऊन स्वामींपुढे म्हणजे अनुभव ऐकता ऐकताना ताई मी अर्धा बंद केला अर्ध्यामधून म्हटलं नाही आता आई ऐकवतच नाही पुढे कसं पण तरी बोललात. अजून 5-10 मिनिटांनी रावलं नाही परत चालू केला. ऐकायचा पण परत नसतो हो. आणि काय करावं सुचत पण नाही. खरंच. सुचत नाही. मी माझ्या बाळाला पोटाला लावून इतकी रडली ताई स्वामींपुढे. मी स्वामींना एकच सांगितलं, की स्वामी जोपर्यंत माझ्या दोघं मुलांचं व्यवस्थित होत नाही, माझ्या बाळांचं तोपर्यंत मला काहीच होऊ देऊ नका. अगदी कसं बोललात. जो मी तर पूर्वीपासून हेच म्हणायचे स्वामींना. नाही मला काही दिलं, इस्टेट नको, काही नको. हो. पण मला माझ्या मुलांचं सगळं करेपर्यंत आयुष्य द्या व्यवस्थित. हो. मी म्हटलं त्यांचं शिक्षण आणि लग्न होऊ जाऊ द्या स्वामी नंतर काहीही हो. हो, कारण हो. कारण नंतर काय ताई काय उरतं? काहीच उरत नाही. तेच असतं आपलं आणि नंतर मग जे आपलं कर्तव्य असतं मेन ते मुलांचंच असतं असं वाटतं कधी-कधी खरंय, तर. खरंय, खरंय. आपण मी त्यांना या जगात आणले ना, तर त्यांना हो.
सगळं मी तर व्यवस्थित इतकी रडली ताई स्वामींपुढे बसून, अश्रूच थांबत नव्हते. तर त्या दिवशी माझे मिस्टर घरीच होते. हा मुलीचा स्पोर्ट डे होता, कार्यक्रम होता स्कूलमध्ये. मी हा काही हा गेली नाही, बाळ लहान असल्यामुळे ते काय बसत नाही तिथं. तर मी बरोबर. घरीच होती. तर ते आले, त्यांना बोलली की नाही नाही, या आपल्या मुलांना आपल्याशिवाय कोणीच नसतं म्हटलं, कोण कोणाचं नसतं. असं तसं मी त्यांना ते बोलली. तेव्हा असं काय ऐकत नको जाऊ म्हणे. परत परत तेच बोलते. खूप नाही मग खूप वाईट वाटलं ताई, खूप कसं वाईट वाटलं. असतं त्याच्यातनं मी तर म्हणते खूप याच्यातनं शिकण्यासारखं आहे त्या खूप ताईंकडनं, शिकण्यासारखं खूप. की ताई, आपण आपली काळजी घ्यायची, हो म्हणजे हो, आपल्या मुलांची पण आपण काळजी घेऊ शकतो आणि खूप काही होऊ शकतं ना ताई याच्यातनं. खूप म्हणजे असे हुंदके देऊन देऊन रडत होती ताई मी त्या दिवशी. बरोबर आहे ताई. तो खूप अनुभवच त्रास झाला. तसा आहे. मला तर मग त्या ताईंचा आवाज ऐकला तरी म्हणजे असं बरं वाटतं, की नाही बाबा ह्या इतक्या संकटातनं आलेल्या आहेत. हो. आणि ताई त्याच्यानंतर तर असं वाटतं ना की आपले काहीच नाहीये. हे कार लोन फिटणं, होम लोन फिटणं, हे ते ह्या गोष्टी काहीच नाही. मी म्हणजे अनुभव शेअर करायला पण म्हटलं जाऊ दे यार, आपली काय एवढी क्षुल्लक गोष्ट आहे असं वाटायचं. पण मी ना स्वामींना बोललेच होते की स्वामी जेव्हा कार लोन क्लिअर होईल ना माझं, तर तेव्हा मी ताईंना सांगेन ही हां. खुशखबरी असं. म्हणून मग बरोबर. म्हटलं चला सांगून देऊ असं नाही म्हणून. शेअर केला तर पाहिजे. कारण हो पण प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मोठी असते प्रत्येकाची. हो. आणि ताई म्हणजे क्षुल्लक असत्या ताईंचं ऐकून ना, क्षुल्लक वाटते आपली गोष्ट. काहीच वाटत नाही, खरंय, आपला खरंय. त्रास, आपलं हे सगळं काहीच वाटत नाही, की हे अगदी, क्षुल्लक आहे सगळं. हे अगदी कार, बरोबर. घर ह्या गोष्टी काहीच महत्वाच्या नाहीये. खरंय. अन्नासाठी, खाण्यासाठी, कपड्यांसाठी लोक आज किती संघर्ष करतात. हं, मग हं. हे तर आपल्या ह्या गोष्टी म्हणजे फार पुढची गोष्ट आहे हे हो, आपले. हो, हो ताई हं, खरंच. हं. हं. खूप छान असं. ताई. मी शेअर हो, करते हे. हो, हो. ठीक आहे. हां. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हो, खूप आणि तुमचा छान कार्यक्रम खूप छान झाला ताई रिटायरमेंटचा. हो, 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 हो. खूप सुंदर मुलांनी वाटलं एकदम बघून. सरप्राईज दिलं मला. हो. हं. आणि तुमची मुलगी पण खूप छान बोलल्या, त्या ताई पण खूप सुंदर. हो. तेच तिच्यामुळे तर सगळ्यांचे मला फोन. हो, खूप सुंदर हं. बोलल्या त्या. हो, खूप छान. आणि बाकी तुम्ही पण खूप छान आहे ना ताई, तुम्ही कधी कोणाचं वाईट केलं नाही, बोलणं हे ते तुमच्या बोलण्यावरूनच कळतं की तुमचं व्यक्तित्व कसं असेल, असं व्यक्तिमत्व. ते कधी कधी ताई आई-वडीलच तुम्ही बघतात. बोलता ना की असं दुसरं कोणालाही, कोणत्याही ताईला, की जाऊ द्या समोरच्याला वाईट करू दे, आपण नाही वाईट वागायचं, आपण हं, चांगलंच वागायचं. हं. कधी कधी मला ना माझ्या आईचंच बोलणं आठवतं. हो ना. मी पण माझ्या आईला सांगते ना आता, कधी कधी सासरचा त्रास, सासू हां. काय बोलली, हे ते असं म्हणजे खूप येत आहे सांगण्यासारखं. पण हे असं बोलते ना मी मम्मीला, की मम्मी असं तसं जाऊ दे बाई, काय करते, बोलू दे, हे ते ऐकून घ्यायचं, सोडून द्यायचं, लक्ष नाही द्यायचं. हो, कधी कधी मी पण तेच सांगते. पण हो. फक्त आपल्याला ना ताई हं, शारीरिक त्रास वगैरे असे काही देत असतील हं, आणि हं, हं. अति होत असेल, तर अन्यायाच्या विरुद्ध लढा दिलाच पाहिजे. हो, हे हो. क्षुल्लक गोष्टीसाठी नाही काही करायचं. हो, पण हो. असं अति त्रास होत असेल, तर त्याच्यावर हो. उठलंच पाहिजे पण मला. पण हो, पण ताई काही गोष्टी ना कधी कधी ना माणूस विसरूच शकत नाही, असं होऊन जातं. कारण अहो ताई, ते तुमचं काय, माझं काय, सगळ्यांवर आहे ती परिस्थिती ताई. आम्ही सांगू शकत नाही एवढंच. हं. कारण ना ताई असे लोक असतात ना, की स्वतः बाई असून बाईचं समजू शकत नाही. हं. तेच तर मोठं दुःख आणि आहे आणि आपल्या खरं लोकांचं. प्रेग्नेन्सीच्या वेळेस, डिलिव्हरीच्या वेळेस सुद्धा सुनांना प्रेम देऊ शकत नाही ताई, आणि म्हातारपणी त्या सुनांकडून कशा अपेक्षा करता बरं? हो ना, हो ना. खरं कारण मला मला प्रेग्नेन्सीच्या वेळेस, डिलिव्हरीच्या वेळेस माझ्या सासूने असा त्रास दिलेला आहे ना, की कधी कधी असं वाटतं ना, की काय हे असं आपण आपण करू का असं कोणासोबत? नाही ते काही खानदेशात तर फार कठीण आहे अजून. खूप खूप. आणि मी तर माझं बघते, आठवते, की ठीक आहे, मी तर माझ्या समोर काही बघितले ना, तर ते तर महा कठीण होतं. हो. मग त्याच्यापेक्षा ते पण म्हणतात ना, पण एक दगडापेक्षा एक वीट मऊ. म्हणायचं एक म्हणायचं स्वामींना, की आपले मिस्टर चांगले आहे,
तेवढंच हो, हो. खरं. कारण त्यांचं पण असं आहे ना ताई, की ते काहीच बोलत नाही. आई मग वडिलांना तर काहीच बोलणार मग नाही. नको बोलू ते, नको हो. बोलू ते. मग त्यांचा कर्माचा घडा खूप छान भरेल ते. हो, मग मी त्यांना कधी-कधी ना तेच म्हणते, की तुम्ही समोर समोर दिसतंय तरी तुम्ही बोलत नाही. सगळं चुकीचं घडतंय तरी तुम्ही बोलत नाही. असं मग त्याच्यावरून कधी-कधी आमच्यात वाद पण नाही, होतात. नाही. बोलायला नाही लावायचं ताई. हो. हां. बोलायला तर नाही लावायचं. हो. ज्याचं त्याचं कर्म, ज्याच्या त्याच्या. हो, हो, हो. हं, मी शेअर हो, करते ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हो.